सकाळच्या मनन चिंतनात आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. SHS नंदुरबार आपलं स्वागत करीत आहे. विजयसंगीत गीत क्रमांक 18 आपण गाऊया. अहो स्तुती गा देवाची दया वर्णा. विजयसंगीत गीत क्रमांक 18. अहो स्तुती गा देवाची दया वर्णा. आम्हाला तो सांभाळितो. अहो स्तुती गा पुत्राला नाही राखिले, आम्हा ताराया धाडिले. सत्प्रेम वचनाची सेवा करणार आहेत. हे दयाळू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एक वार तुझी स्तुती करतो, तुझं गुणगान गातो, कारण तुझं गीत आम्हाला शिकवतं अहो स्तुती गा. प्रिय प्रभू, असंख्य देवदूत तुझी स्तुती करतात व तीच स्तुती आज पुन्हा एक वार आम्ही करीत तुझ्या चरणापाशी येत आहोत. आजच्या मनन चिंतनाला आम्ही सुरुवात करतो आणि तुझी कृपा आम्ही मागतो. आम्ही प्रार्थना करतो देवापा, आज रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांकरवी जी पवित्र वचनाची सेवा होणार आहे त्यासाठी तू त्यांना स्पर्श कर. व जे ऑनलाईन बघत आहे व जे वडील मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना दे बापा तुझ्या पवित्र वचनाचा लाभ घडू दे. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूत स्वागत करतो आणि वचनाच्या सेवेसाठी त्यांना पुढे आमंत्रित करतो. आज सकाळी देवाच्या वचनामधून आम्ही मनन चिंतन, थोडा वेळ देवाचे विचार त्याच्या वचनामधून आम्ही समजून घेणार आहोत. आणि म्हणून स्तोत्रसंहितेकडे आम्ही जात असताना स्तोत्र 37 आम्ही काढूया. स्तोत्रसंहिता 37 आणि 3 पासून तर 7 पर्यंत ही वचने वाचतो. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल. म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे. त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मधिनासारखे प्रकट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो,
त्याचवर झळपवू नको. प्रार्थना करू. स्वर्ग आणि पृथ्वीच्या प्रेमळ आणि जिवंत स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या पवित्र वचनाबद्दल धन्यवाद देतो. जी वचने प्रभू तुझ्या मुखातील श्वास आहे, सार्वकालिक आहे, आमच्या जीवनासाठी ती दिलेली आहे की या जगामध्ये आम्ही तुझी इच्छा तुझ्या वचनामधून समजून घ्यावी आणि आम्ही तुझ्याच मार्गाने आम्ही चालावं, यासाठी ही वचने तू आम्हाला दिलेली आहे. स्वर्गीय प्रभू, आज मी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो. जी वचने आज ज्याच्या कानावर जाणार आहे त्या सर्वांसाठी ही वचने माझ्यासाठी, आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची होऊ दे. वरून येणारं स्वर्गीय ज्ञान आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रभू तू पुरीव, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. देवावर विश्वास असलेले जीवन किंवा जीवितक्रम काय असतो? जिवंत देवावर एक विश्वासणारा विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा जीवितक्रम कसा असतो याविषयी स्तोत्र संहिता 37मध्ये देवाचा दास दावीद आमच्या समोर तो या गोष्टी ठेवतो. तो म्हणतो, केवळ देवावरच विश्वास ठेव, मनुष्यावर नाही, परिस्थितीवर नाही, आपल्या स्वतःवर देखील नाही, परंतु देवावर विश्वास ठेव. त्या विश्वासावर ठाम ऐस, त्या विश्वासाचा आधार घे आणि त्या विश्वासाचं जीवितक्रम तुला जगायचं आहे. तो म्हणतो, केवळ देवावरच विश्वास ठेव. आणि मग देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, हा जो विश्वास आहे विपरीत परिस्थितीमध्ये घडवलेला विश्वास आहे दाविदाचा. जी देवाने त्याची निवड केली आणि त्याचा अभिषेक केला, त्या समयापासून संघर्षपूर्ण जीवनामधून हा घडवलेला विश्वास त्याने आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलेला होता. जिवंत देवावरचा खरा विश्वास, हा घडवलेला विश्वास, हा रचनात्मक विश्वास होता, हा खात्रीपूर्ण विश्वास होता, हा विश्वास मुळावलेला होता की असा विश्वास आमच्या जीवनाला बहकू देत नाही. परमेश्वराच्या सत्यावर आमचं जीवन तो ठामपणे स्थिर करतो, असा हा बळकट विश्वास. आणि म्हणून तो म्हणतो, अशा प्रकारचं विश्वास असलेलं जीवितक्रम कसा असतो, अशा प्रकारचं विश्वास असलेला वर्तनक्रम कसा असतो, तर त्या वर्तनक्रमाकडे तो अगदी गंभीरपणे आत्मिक दृष्टिकोनातून, सूक्ष्म दृष्टिकोनातून आपल्या जीवन वर्तनक्रमाकडे तो अगदी गंभीर रीतीने पाहतो. कारण त्याला ठाऊक आहे, परमेश्वर धार्मिकाच्या वर्तनक्रमाकडे पाहतो. तुमचं आणि माझं जीवन हे परमेश्वराला अवगत आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाची संपूर्ण माहिती त्याच्यासमोर आहे. म्हणून तो म्हणतो, आमचा वर्तनक्रम कसा असतो, एक देवावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीचा विश्वास कसा असतो, तर त्याचा स्तोत्र संहिता 119 आणि पहिलं वचन सांगतो, तो चोख शुद्ध वर्तनक्रम ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं वर्तनक्रम देवाच्या वचनाप्रमाणे निर्धारित असतं. एक विश्वासणारा जेव्हा देवावर विश्वासाच्या द्वारे तो घडवला जातो, विश्वासामध्ये त्याच्या विश्वासाला आकार येतो, त्या विश्वासाची त्याला खात्री होते, त्या विश्वासामध्ये तो बळकट होतो, मुळावलेला असतो. त्यावेळेस त्याचा जीवितक्रम आहे, वर्तनक्रम आहे, त्याविषयी तो गंभीर असतो आणि देवाच्या वचनाप्रमाणे आपला विश्वासाचा आधार करून ते आपलं जीवितक्रम जगण्याचा तो प्रयत्न करतो. वर्तनक्रमाचा आधार हे देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये असतं. पण कसं असतं? अगदी मनापासून, अगदी मनापासून त्याला ठाऊक आहे, हेच माझं जीवनाचं आधार आहे आणि म्हणून त्या वचनाला तो आधार करतो, पण अगदी मनापासून. हे विश्वास ठेवणारं जीवन ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे,
हे विश्वास ठेवणारं जीवन सत्कर्म करणारं जीवन आहे. असा विश्वास देवावर असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्हाला समजतं की सत्कर्मे करणारं जीवन चांगली कामे करीत राहतं. कोणी पाहो अगर नका पाहो, पण चांगली कामे करीत राहणारं जीवन आहे. म्हणून इफिस 2 आणि 10 प्रमाणे परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये सत्कर्मे करावी म्हणून तुम्हाला निर्माण करण्यात आलेला आहे. एक विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा पैलू हा असतो की तो आपल्या जीवनाचा आधार देवाच्या वचनाला करतो. अगदी मनापासून त्या वचनाला तो घेतो आणि त्या वचनानुसार विश्वासाने सत्कर्म करीत जीवन जगतो. किती चांगली गोष्ट आहे. शास्त्र आम्हाला काय शिकवतं, आम्ही काय घेऊन जाणार आहे, या पृथ्वीवरचा प्रवास ज्यावेळेस आमचा समाप्त होईल तेव्हा आम्ही काय देवाकडे जाणार आहे. आमची कृत्ये जी ख्रिस्त येशूमध्ये जी कृत्य आम्ही केलेली आहे, त्याच्या नावासाठी त्याच्या गौरवासाठी जी सत्कृत्य आम्ही केलेली आहे, त्याचं आम्हाला परमेश्वर स्वर्गामध्ये फार मोठं सन्मान आणि प्रतिफळ देणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारचं एक विश्वासणाऱ्याचं जीवन हे सत्कर्म करणारं जीवन आहे, चांगले कामे करीत राहतं, ही देवाची योजना तो समजतो, देवाची इच्छा समजतो की हे माझं एक विश्वासाचं जीवन आहे. ख्रिस्त येशूमध्ये मला चांगल्या काही गोष्टी करीत जीवन जगायचं आहे. माझं वर्तनक्रम मला घालवायचं आहे. कारण वर्तनक्रमाकडे परमेश्वर बारकाने पाहतो. त्याचं समोर माझा वर्तनक्रम आहे हे त्याला सदैव समजतं. परिणाम काय होतो याचा? जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे, देवाच्या वचनाला आधार केलेला आहे, अगदी मनापासून त्या वचनाला आम्ही ग्रहण केलेलं आहे, त्या वचनाप्रमाणे आमचं जीवितक्रम ठेवण्याचा, आम्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सत्कर्मे करतो, त्यावेळेस परिणाम देखील आहे. देव म्हणतो विश्वासाची योग्य तू ही गोष्ट केलेली आहे, त्या अर्थी त्याचे रिझल्ट तुला पाहायला भेटतील, त्याचे परिणाम तुझ्या जीवनामध्ये पाहायला भेटतील. आणि काय म्हटलेलं आहे, तुला परमेश्वरापासून आनंद मिळेल. पहा त्या स्तोत्रामध्येच दावीद राजा काय म्हणतो, हे अश्रूंनी भरलेलं जीवन होतं दावीदाचं. कमीत कमी 15-16 वर्ष तर तो भटकतच राहिला, डोंगरामध्ये, गुहामध्ये, कुठे जिथे त्याला स्वरक्षणासाठी आधार मिळेल तिथे पळाला. काय त्याच्याबरोबर परमेश्वर नव्हता का? होता. परमेश्वराचा अभिषेक होता, परमेश्वराची उपस्थिती होती. परंतु एक आम्हाला दिसतं की देवावर विश्वास ठेवणाऱ्या जीवनाला किती संघर्ष असतात, किती संकटे असतात. आणि म्हणून तो म्हणतो की असं हे विश्वासणाऱ्याचं जीवन जे आहे ते सत्कर्म करणारे जीवन आहे. त्यावेळेस त्याला शास्त्र आम्हाला शिकवतं की परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. पहा, परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल हा सर्वसाधारण आनंदाविषयी बोलत नाही, तर देवाच्या आत्म्यापासून येणारा स्वर्गीय आनंदाविषयी तो बोलतो. हा स्वर्गीय आनंद त्याला आतून बळ देतो, हा स्वर्गीय आनंद आतून त्याला प्रेरणा देतो आणि हा आनंद त्याच्या मस्तकी तो विराजमान असतो. अक्षय आनंद, यशायाच्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे, अक्षय आनंद तुझ्या मस्तकी विराजमान होईल. कोणाच्या? एक विश्वासणाऱ्याच्या ठाई जो देवाच्या वचनाला आधार करून, देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये घेऊन सर्व परिस्थितीमध्ये मनापासून त्या वचनाचा सन्मान करून जीवन ठेवतो, आपल्या वर्तनक्रमामध्ये जगतो आणि चांगले कामे करीत राहतो, त्याला परमेश्वराच्या ठाई आनंद सतत मिळेल. कधी खंडित होणार नाही, तो आनंद कधी समाप्त होणार नाही. आणि दुसरा परिणाम आम्हाला देवाच्या वचनामधून दिसतो, तो आहे परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण करेल. काय करेल परमेश्वर? तुझी इच्छा देव पूर्ण करेल. जी काही आम्ही देवाच्या गौरवासाठी आमच्या मनामध्ये योजना, इच्छा बाळगलेली आहे, परमेश्वर पाहतो आणि ती इच्छा पूर्ण करतो. साधी गोष्ट नाही, हा परिणाम आहे, हा परिणाम आहे. परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण करील. आणि म्हणून देव जेव्हा पाहतो की या परिस्थितीमध्ये माझं एक विश्वासणारं लेकरू माझ्यासाठी सर्व प्रकारच्या परिणामाचं भय न बाळगता तो विश्वासाने या गोष्टी करीत असताना देव त्याला आनंद देतो, परंतु त्याची इच्छा पूर्ण करतो.
3 ते 7 वचनामध्ये मी 3 मुद्दे काढलेले आहेत की देवावर विश्वास ठेवणाऱ्याचा जीवितक्रम कसा असतो. त्याचा दुसरा मुद्दा असा म्हटलेला आहे, हे विश्वासाचं जीवन देवावर सोपवलेलं जीवन असतं. पहा, अगदी सोपवलेलं जीवन असतं. त्याला ठाऊक आहे मी कोणाचा आधार घेतलेला आहे, मी कोणावर टेकलेला आहे, तो किती सक्षम आहे, तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. हे विश्वासाचं जीवन देवाकडे सोपवलेलं जीवन असतं. साधी गोष्ट नाही. अंधकारमय जगामध्ये ज्यावेळेस आम्ही एक विश्वासाचं जीवितक्रम जगण्याचा प्रयत्न करतो आणि अशा स्थितीमध्ये आमचं जीवन आम्ही विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाच्या हाती सोपवलेलं आहे, तेव्हा स्तोत्र 91 प्रमाणे परमेश्वर काय म्हणतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या ठाई राहील. परमेश्वराच्या अद्भुत सामर्थ्याच्या कवच त्याच्यावर राहील, सुरक्षित राहील. अशा प्रकारे सुरक्षितच नाही तर तो काय म्हणतो, निर्भय तो राहील. त्याला कोणत्या प्रकारचं भय त्रस्त करणार नाही. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की हे विश्वासाचं जीवन जे आहे हे देवाच्या हाती सोपवलेलं जीवन आहे. किती सुंदर चित्र आम्हाला पाहायला भेटत आहे की एक खरा विश्वासणारा सदैव आपलं जीवन देवाच्या हाती सोपतो. आणि असं म्हटलेलं आहे की तो सदैव सुरक्षित राहतो आणि निर्भय राहतो. आणि त्याचा परिणाम काय, परमेश्वर काय म्हणतो, सदैव आपल्या कार्यात तो सफळ असतो. आपल्या कार्यामध्ये सदैव सफळ असतो. तो जीवनामध्ये यशस्वी होतो, फलदायी होतो. हे सोपवलेलं देवाच्या हाती सोपवलेलं जीवनाचा एक प्रभाव आहे. या जीवनाचा प्रभाव आहे जेव्हा विपरीत परिस्थिती आहे, ज्यावेळेस आम्हाला मार्ग दिसत नाही, चारी बाजूनी संघर्ष आहे, चारी बाजूनी विरोध आहे आणि आम्हाला मार्गच दिसत नाही, पण आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासामध्ये मी अढळ आहे, मी देवावर सोपून दिलेला आहे. अशा स्थितीमध्ये आम्हाला जुन्या करारामध्ये मोशेचं जीवन देखील आम्हाला एक सुंदर बोलकचित चरित्र आम्हाला पाहायला भेटते. फारोचे सैन्य आहे, इकडे तांबडा समुद्र आहे, लोकांचा विरोध आहे, शत्रू त्याच्या विरोधात उभे आहे. आणि अशा स्थितीमध्ये परमेश्वर देवावर त्याने आपला भार ठेवलेला होता. तो देवाचा निवडलेला होता, देवावर त्याचा खरा विश्वास होता. आणि अशा स्थितीमध्ये त्याला समुद्रामध्ये परमेश्वराने कोरडी वाट दाखवली. हे पण देवाचे लोक होते, यांना हे प्रगटीकरण मिळालं नाही. पण मोशे देवाच्या सर्व कार्यामध्ये त्याच्या घरामध्ये विश्वासू होता, त्याचा विश्वास देवावर अटळ होता. आणि म्हणून आम्ही पाहतो की जो विश्वास देवावर आम्ही विश्वासाच्या द्वारे आमचं जीवन सोपलेलं आहे, ते जीवन सुरक्षित आहे, निर्भय आहे आणि आपल्या कार्यामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये देखील तो सफळ होतो, त्याला यश मिळतं, असं देवाचं वचन सांगत आहे. मग याचे परिणाम वचनामध्येच दिलेले आहे. परिणाम धार्मिकतेचा विकास होतो. धार्मिकतेची एक पायरी वर चढतो. तो म्हणतो, तू मध्यान्हासारखा जसं सूर्योदय होतो आणि वाढत वाढत त्याची उष्णता प्रखर होते, त्याप्रमाणे तुझ्या धार्मिकतेचा विकास होईल, वाढ होईल. सहज वाढ होत नाही. विश्वासाची अनेक प्रकारच्या प्रक्रियेमधून जात असताना आम्ही देवाच्या इच्छेनुसार जेव्हा आमचं जीवन आम्ही ठेवतो, त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला काय शिकत आहे, तुझ्या धार्मिकतेचा विकास होईल, वाढ होईल. काय म्हटलेलं आहे, वाढ होईल. अंधाऱ्या जागी प्रकाश देणारे जीवन बनते. काळोख कितीही गडद असला पण धार्मिकतेचा विकास झालेला, धार्मिकतेमध्ये वाढ झालेलं जीवन अंधाऱ्या जागी प्रकाश देणाऱ्या दीपाप्रमाणे चमकत राहतं. काळोखाच्या रात्री चांदणे जसं तेजस्वी असतात, त्याप्रमाणे ही एक देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती देवाच्या हाती आपलं जीवन सोपून देते आणि निर्भय सुरक्षित असते. आणि धार्मिकतेचा विकास त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर आतून त्याला घडवतो. त्यावेळेस त्याचं जीवन अंधकाऱ्या जागी प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे त्याचं जीवन असतं. असं म्हटलेलं आहे की तो खचत नाही. अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्याचा प्रभाव वाढतच जातो.
जसं सूर्य सकाळी उगवतो आणि दुपारपर्यंत मध्यान्हापर्यंत जातो आणि त्याची उष्णता किती प्रखर आणि तेजस्वी होते, त्याप्रमाणे याच्या धार्मिकतेचा जो एक प्रभाव आहे तो लपून राहत नाही. एक धार्मिकाचं जीवन सर्व क्षेत्रामध्ये किती प्रभावशाली असतं. त्याच्या जीवनामध्ये जे धार्मिकतेचे जीवनामुळे त्याच्या जीवनामध्ये तो आतून विकसित झाल्यामुळे त्याचा प्रभाव चारी दिशेने पडतो, त्याचा प्रभाव वाढतच जातो. शेवटला आणि तिसरा मुद्दा मी या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. असे विश्वास ठेवणारे जीवन हे देवाच्या अधीन असलेलं जीवन आहे. मी तिसऱ्या रविवार अधीनतेवर बोललो नंदुरबारला. हे विश्वास ठेवणारं जीवन, केवळ देवावर विश्वास ठेवणारं जीवन देवाच्या अधीन असलेलं जीवन आहे. किती सुंदर जीवन आहे अधीन असलेलं जीवन. देवाची योजना विश्वासणाऱ्यासाठी एक वेगळी असते, त्याच्यासाठी एक समय असतो, त्यासाठी एक वेळ असते. आणि कधीकधी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये विश्वासाची अपरिपक्वता असते तेव्हा आम्ही धीर धरत नाही, वाट पाहत नाही आणि आम्ही आमच्या मनाची योजना, मनाची इच्छेप्रमाणे आम्ही पुष्कळता निवड करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी जो विश्वासणारा दावीद काय म्हणतो, विश्वास ठेवणारे जीवन हे देवाच्या अधीनमध्ये असते. अधीन, परमेश्वराच्या अधीन होऊन काय म्हटलेलं आहे, स्वस्थ राहा. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. शांतपणे, अगदी देवाच्या हाती अगदी अधीन हो. त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये व्यवस्थेच्या अधीन होऊन जा. डावी उजवीकडे वळू नको. एक समय ठेवलेला आहे देवाने, त्या समयामध्ये परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये फार अद्भुत काम करणार आहे. देवाच्या समयाची वाट पाहणारे हे जीवन असते. देवाच्या समयाची वाट पाहणारे जीवन शांतपणे हे जीवन असतं. आणि खरोखर हे किती चांगलं जीवन आहे. देवाच्या वचनामध्ये हे आम्हाला समजतं. तो म्हणतो, तुझ्या अवतीभोवती जे देवाला ओळखत नाही ते लोक उत्कर्ष पावत आहे, त्यांच्या मार्गाने ते विकसित होत आहे, त्यांचे मार्ग सर्व ते सिद्धीस नेत आहे, दुष्ट मार्ग. पण तू जळफळ नको, त्याकडे तू पाहू नको. तुझी दृष्टी परमेश्वराकडे लाव. विश्वासाचे योग्य माझ्याकडे पहा. तुझाही एक समय आहे, त्यांचाही एक समय परमेश्वराने निर्धारित केलेला आहे. तू आपल्या डोळ्याने पाहशील, त्यांचा शेवट तू डोळ्याने पाहशील आणि तुझं प्रतिफळ तू आपल्या जीवनामध्ये घेशील. आणि हा विश्वासणारा देवाच्या समयाप्रमाणे अगदी अधीन होऊन शांतपणे परमेश्वराच्या समीप राहतो. आणि परमेश्वर त्याला एका समयी त्याला उंच करतो आणि त्याच्या जीवनाचं एक प्रभाव, साक्ष फार वेगळी असते. आणि म्हणून स्तोत्र 37:3-7 या वचनाचा सारांश मी आजच्या मननासाठी ठेवत असताना, एक देवावर विश्वास ठेवणाऱ्याचे जीवनाचे काय पैलू असतात, की त्याच्या वर्तनक्रम कसा असतो, ते परमेश्वराच्या हाती सोपवलेलं जीवन असतं. आणि हे त्याच्या जीवनामध्ये रिझल्ट आहे, परिणाम आहे, आशीर्वाद आहे, तो अनुभवतो. आणि म्हणून प्रियजन हो, या वचनाच्या द्वारे परमेश्वर देवा तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. साहेबांच्या या मौल्यवान पवित्र वचनाच्या मनन चिंतनासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि म्हणूनच आम्ही आमच्या जीवनाने प्रभूचं गौरव करू, त्याला मान सन्मान देऊया. कारण की आमच्या जीवनाद्वारे गौरविला जाणारा आमचा परमेश्वर आमच्यासोबत आहे. ही पवित्र वचनं प्रभू आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाची करो. प्रियजन हो, आता आपण जुलै महिन्यामध्ये पदार्पण केलेलं आहे. या महिन्यात प्रभू आपल्यासोबत राहो. महिनाभराच्या सर्व कार्यांना देवबाप आशीर्वादित करो. आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी पावसासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. कारण की अवतीभोवतीला पाऊस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे. आपल्याकडेही पाऊस असावा यासाठी प्रार्थना करू. ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आज विशाल शोंबेल वळवी यांचा जन्मदिवस आहे. त्याला मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सोबतच आपण प्रार्थना करूया की वातावरणात होणाऱ्या या बदलांमध्ये आम्हा सगळ्यांना सर्दी, खोकला, तापापासून संरक्षण मिळो. आजारी प्रियजनांना आरोग्य लाभो. पदाधिकाऱ्यांना आपली गौरवी सेवा करण्यासाठी लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभो यासाठी आपण प्रार्थना करूया. सगळ्यांच्या वतीने आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब, मी तुम्हाला विनंती करणार आहे, पाळक साहेब कृपा करून आपण पुढे या. सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करा व आशीर्वाद सुद्धा पाळक साहेब असतील.
प्रभू, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वराच्या नवीन दिवशी तुझ्या पवित्र मंदिरात येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी थोडा वेळ तुझ्या चरणापाशी लीन होण्यासाठी आम्हाला संधी दिली. आणि आज सकाळच्या मन्नामध्ये तुझ्या दासाने तुझ्या वचनामधून जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझे वचनं सत्य आणि जिवंत आहेत, ती मनाला समाधान देणारी, एवढंच नव्हे तर आमचं अंतःकरण प्रफुल्लित करणारी अशी आहे. आणि प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, कारण ज्यांच्या सहाय्यासाठी आमचा जिवंत परमेश्वर आहे ते धन्य आहेत आणि तू आमच्याबरोबर आहे. तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला या जगामध्ये यासाठी ठेवलेलं आहे की आम्ही तुझ्यासाठी चांगलपणाचे कृत्य करावीत, इतरांना प्रभू तुझा प्रकाश द्यावा आणि आमच्या या जीवनांच्याद्वारे प्रभू इतरांना तुझी ओळख व्हावी. म्हणून देव बापा, आमची प्रार्थना आहे, ज्या उद्देशाने तू आम्हाला घडीलच जगात ठेवलं तो उद्देश सिद्धी जाऊ दे. प्रभू, आज सकाळी पुन्हा एक वार तुझ्या पायाजवळ येत असताना आम्ही तुला विनंती करतो, आमच्या नित्याच्या गरजा तुला सादर करतो. कारण प्रभू, तू दाता आहेस, देणार आहे, तुला करुणा येणारा असा प्रभू आहे. आणि देवबापा, आज आम्ही तुझ्याकडं खास विनंती करतो, तुझ्याकडे धावा करतो. तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, जर तुझे लोक दीन होऊन नम्र होऊन तुला शरण येतील, पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे वळतील आणि खऱ्या अंतकरणाने तुझा धावा करतील, तर मी आकाश कपाटे उघडून पर्जन्य देईल. प्रभू, आज आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो की संपूर्ण जून महिना कोरडा गेलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा पाऊस त्याचा लवलेशही आम्हाला मिळालेला नाही. आजूबाजूला या महाराष्ट्रात देशात चांगला पाऊस देत आहे, तुझा आभार मानतो. तरी पण आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे आणि आज आम्ही मोठ्या विश्वासाने तुला विनवणी करतो की तू एलियाचा परमेश्वर आहे. त्याने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही आणि लोक दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करत, आक्रोश करत आणि पुन्हा एलियाने प्रार्थना केली आणि पाऊस पडला. जरी आम्ही तितक्या प्रमाणामध्ये तितकी उंची आम्ही आध्यात्मिक गाठलेली नाही, तरी पण एलिया आमच्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता आणि त्याने धावा केला, त्याची प्रार्थना तू ऐकली. देवबापा, आज आम्ही तुझ्या समोर दीन होऊन नम्र होऊन तुला विनवितो, कारण तूच प्रभू ह्या सृष्टीचा निर्माण करता देव आहे. सर्व निसर्ग तुझा ऐकतो. तू प्रभू त्या धमकावल्या समुद्राला आणि त्या खवळलेल्या लाटा शांत झाला, ते वादळ शांत झालं. प्रभू, तू या निसर्गावर आपला अधिकार चालवतोस, आज्ञा करतोस आणि प्रभू तो समुद्र हटवतोस. इतका महान तू देव आहे. आणि म्हणून प्रभू, आज आम्ही विनंती करतो, तू या ढगांना आज्ञा कर आणि आमच्यावर त्या वर्षाव व्हावा, चांगलं पर्जन्य आम्हाला मिळावं. म्हणून प्रभू तू दया कर. या जुलै महिन्यामध्ये प्रभू सर्व शेतकरी वर्ग देखील शेतीची कामकाजं करून प्रभू आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू, अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, अनेक पंपांना पाणी येत नाही प्रभू. आणि ही ज्यावेळेस आम्ही ऐकतो अनेक तलाव धरणं कोरडी पडत चाललेले आहेत आणि ही भयानक परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही प्रार्थना करतो की तुला करुणा येऊ दे. तू आमची प्रार्थना ऐक आणि चांगला पाऊस तू दे. जरी शास्त्रज्ञांचा अनुमान आहे, जरी अनेक वेधशाळांनी प्रभू भविष्य वर्तवलेलं आहे, ते सर्व प्रभू आतापर्यंत जसं निष्प्रभ ठरवलं तसं होऊ दे आणि पुन्हा आम्हाला चांगलं पर्जन्य तू दे आणि सर्वांना समाधानी ठेव. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो, देवबापा, आमच्या येसांच्या सर्व सेवा करायला तुझ्या हातात घे. हे सर्व सेवा करे तुझ्या गौरवासाठी वृद्धिंगत कर आणि देवबापा, आमच्या या सर्व कार्याचा विकास अधिक होत राहू दे. हे सर्व कामकाज हाताळण्यासाठी आमचे माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यांना तुझी कृपा, शहाणपणा, सुज्ञता दे. जे ट्रस्टीज आहेत त्यांच्यावर कृपा कर आणि देवबापा, या सर्व गोष्टी करत असताना तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन या प्रत्येकाला मिळू दे. आमच्या शाळा, हॉस्टेल, आमचे सर्व स्टाफ, विद्यार्थीगण सर्वांना तुझी नवीन कृपा अनुग्रह दे आणि या दिवसामध्ये प्रभू केवळ तुझ्याच नावाचं गौरव या देशामध्ये होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आज आमच्या भोवताली अनेक परिस्थिती उद्भवलेल्या आहे. काही युद्धजन्य आहे, दुष्काळ आहे,
अनेक ठिकाणी प्रभू भूकंप आहेत, अनेक ठिकाणी पावसामुळे हाहाकार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुझे लोक या सर्व परिस्थितीला तुझ्या नियंत्रणात ठेवतो. तुझ्या पायाखाली ही सर्व परिस्थिती आहे, ती निवारण कर. प्रभू आज आमची प्रार्थना आहे, ज्या दुःखीत आजारी आहेत अशा सर्वांना तू आरोग्य दे. जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना तू आरोग्य दे आणि या सर्वांच्या बऱ्या होण्याने तुला गौरव आणि महिमा मिळू दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की अनेक दवाखाने, अनेक प्रभू ठिकाणी प्रभू अनेक प्रकारचे आजार, त्याच्यामुळं प्रभू सर्वत्र प्रभू गर्दी आहे. अशा ठिकाणी प्रभू डॉक्टर लोक आपला व्यवसाय म्हणून, धंदा म्हणून ते करत असताना, पैसा कमवण्याचं एक साधन म्हणून ह्या गोष्टी करत असताना प्रभू जे विश्वास न राहिले त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. त्यांना तो आत्मा दे आणि त्या कळवळ्याने भरून या सर्व पेशंटची काळजी घ्यावी. वास्तविकपणाने प्रभू त्यांना सर्व औषधोपचार मिळावा असा अनुग्रह तो दे. आज आम्ही पुन्हा एकवार प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस आहेत. आज आम्ही प्रार्थना ज्या या प्रियांसाठी करतो की प्रभू विशाल शमल वळवे याचा वाढदिवस आहे. प्रभू विशालला तू आशीर्वाद दे. तू त्याला या नवीन वर्षामध्ये दीर्घायू कर. वर्षभर त्याचा हात धरून चालव आणि प्रभू या दिवसामध्ये त्याच्याद्वारे तुझं गौरव व्हावं म्हणून प्रभू या लेकरावर तुझी दया आणि कृपा असू दे. या जन्मदिनाचा आनंद त्याला, त्याच्या परिवाराला आशीर्वादाचा होऊ दे. प्रभू आज आम्ही जे ऐकणारे आहोत, या मंदिरामध्ये बसलेले, जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे की आमचं एकत्र मिळणं रोजचं ते आशीर्वादाचं होऊ दे. तुझ्या दासांच्याद्वारे येणारं प्रभू आमच्यासाठी वचन, ते आमच्यासाठी आत्माने जीवन तू कर आणि या दिवसामध्ये आमची आत्मिक वृद्धी होऊ दे. हीच आमची प्रार्थना आहे. या सकाळी तू आमच्या प्रार्थना ऐकल्या, तुझ्या नावाला धन्यवाद असो. सर्व प्रकारचा मान, सन्मान, गौरव, आदर तुला अर्पण करत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सोडून सोडतो तसेच तो आमच्या ऋणापासून सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू